शपथखोर धोरण आणि युद्धपिपासू वृत्ती हे अमेरिका आणि याचं पहिल्यापासून हे आहे, मी नेहमी म्हणतो. समीर, एक हे होतं की ज्याला आपण की रेसिपी एकच आहे सर्वसाधारण, की आपल्याला इक्विटी जो ॲनालिसिस असेल, रिपोर्ट असेल, तो तर सेम आहे, अर्निंग सगळ्यांनाच माहिती असतात. पण गुंतवणुकीचं सल्ला देताना कुठल्या तरी गोष्टी महत्त्वाच्या इतर वेळी ठरतात. हा एक पहिला. दुसरा मी 2-3 प्रश्न, वेळ कमी म्हणून सगळं मी क्लब करून विचारतो आहे. दुसरं आता इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे, महागाई वाढेल किंवा आता आपल्याला आपण जे इम्पोर्ट करतो त्याचं महागड्याला सगळ्यावर परिणाम होईल आणि त्याचा परिणाम RBIच्या पुढच्या पॉलिसीवर पण होईल किंवा त्याच्यामध्ये RBIला फार कमी स्पेस राहील. RBIचं आता ह्या सगळ्याकडे बघण्याचं एक कसं असेल वाटतं? मला वाटतं RBIची पॉलिसी पुढच्या आठवड्यात आहेच आणि ही खूप महत्त्वाची पॉलिसी आहे या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये. एक मात्र नक्की गोष्ट होणार आहे की युद्धामुळे ज्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत की आता $110च्या आसपास ज्या गेलेल्या आहेत, त्या जरी उद्या युद्ध पूर्णपणे थांबलं तरीसुद्धा त्या परत $65-70 पर्यंत जातील असं वाटत नाहीये. कारण या गेल्या महिन्याभरामध्ये ज्या काही तिथल्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक केले, खूप झालेले, डिस्ट्रक्शन झालेली आहेत इराण आणि इराणच्या फॅसिलिटीजवरती, तशाच गल्फ कंट्रीज त्याच्यामुळे आपल्या सप्लायवर पण दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या फॅसिलिटीजवरती जे अटॅक केले तर त्यांच्या प्रोडक्शन कपॅसिटी पूर्ववत व्हायला हा बराच वेळ जाऊ शकेल आणि त्याच्यामुळे न्यू नॉर्मल ज्याला म्हणतात की जरी युद्ध थांबलं तरी सुद्धा तेलाच्या किमती साधारण $85-90 पर्यंत खाली येतील, त्याच्यापेक्षा खाली जातील असं आत्ता तरी अंदाज नाही. आणि याचा ऑफकोर्स परिणाम हा 2 गोष्टींमध्ये प्रकर्षाने जाणवेल. एक म्हणजे तुम्ही म्हणाला तसं इन्फ्लेशन, की ते आता इथून पुढे वरती राहील आणि दुसरं आपला GDP ग्रोथवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे असं म्हणतात की साधारण $10 जर का तेलाची किंमत वाढली तर साधारण 0.5% GDP आपला कमी होऊ शकतो. बरोबर. तर म्हणजे आपण $1 बिलियन एक घट आपल्याला सहन करायला लागते. तर आपण म्हणतोय की साधारण $65 पासून $85 पर्यंत, म्हणजे एक $20 जर का ऑन अँड ॲव्हरेज आपली $1% कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे RBIला हा बॅलन्स मेंटेन करायला लागेल की लोअर ग्रोथ आणि हायर इन्फ्लेशन, ज्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला मार्केटमधली लिक्विडिटी मेंटेन करायची आहे, कारण नाहीतर क्रेडिट ग्रोथ सफर होते. आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जे आता मगाशी आपण डिस्कस केलं की डॉलर स्ट्रेंथ परत वाढायला लागली. आता रुपी जवळजवळ $95 पर्यंत गेलाय आता डॉलरच्या अगेन्स्ट. तर त्याचा परिणाम इम्पोर्टेड इन्फ्लेशनवरती सुद्धा होतो. म्हणजे आपण फक्त ऑइल इम्पोर्ट करत नाही, बाकीच्या गोष्टी पण इम्पोर्ट करतो आणि त्याच्या रुपी डिनॉमिनेटेड प्राइसेस ह्या नक्की वाढतात. त्याच्यामुळे इन्फ्लेशन प्रेशर असणार आहे आणि म्हणूनच जे पूर्वी वाटत होतं की या वर्षभरामध्ये अजून एखादा रेट कट आपण बघू शकतो, तर ती अपेक्षा आता नाहीये. आणि त्याच्यामुळेच जर का तुम्ही बघितलं की 10 वर्षाचं जे बॉन्ड यील्ड आहे ते हळूहळू वरती जाऊन, म्हणजे युद्ध सुरुवातीला जवळजवळ 670च्या आसपास होतं, ते आता 690-695 या रेंजपर्यंत गेलंय. मे बी थोडंसं अजून वरती जाईल. पण जर का इंटरेस्ट रेट्स वाढले नाहीत, म्हणजे इन्फ्लेशन एक रेंज बाउंड राहिलं जर का, तर RBI कदाचित रेट्स वाढवणार नाहीत. कारण ॲज इट इज ऑइल शॉकमुळे ग्रोथवरती परिणाम होणार आहे. तर जर इंटरेस्ट रेट्स वाढले तर अजून त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होईल. त्याच्यामुळे ओव्हरनाईट रेट जे आता 5.25 आहेत आणि 10 वर्षाचं यील्ड समजा 7% असेल तर हा बॅलन्स मेंटेन राहू शकेल. बरोबर आहे. आणि यात